आजच्या व्हिडिओमध्ये आपण डोसा बनवणार आहोत। तर डोसा बनवण्यासाठी मी इथे साधारणतः 2 ग्लास तांदूळ घेतलेली आहे, त्याबरोबरच मी इथे अर्धा ग्लास उडद डाळ घेतलेली आहे। याच प्रकारे आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे। जर तुम्हाला 1 ग्लास तांदूळचे डोसे बनवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला अर्धा ग्लासपेक्षा कमी उडद डाळ घ्यायची आहे। तर बघू शकता आता आपण यांना छान असं मिक्स करून घेऊया आणि पाण्याने छान स्वच्छ धुवून घेऊया। बघू शकता मी याच्यामध्ये पाणी टाकलेली आहे। आता आपल्याला आधी हे छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। बघू शकता या प्रकारे छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। छान असं स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपल्याला हा एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये दुसरं पाणी टाकून आपल्याला 5 ते 6 तासांसाठी हे भिजवत ठेवायचं आहे। 5 ते 6 तासांसाठी आपण याला भिजवत ठेवूया, झाकून ठेवूया तोपर्यंत। 5 ते 6 तासानंतर बघू शकता हे तांदूळ व डाळ छान असे भिजलेले आहेत आणि मी याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलेली आहे। आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया, म्हणजे याचा आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे। बघू शकता मी आता हे थोडं थोडं करून मिक्सरमध्ये लावून घेणार आहे। बघू शकता आता पेस्ट झालेला आहे, पण हा थोडा दरदरा झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया। बघू शकता थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे। बघू शकता आता छान असा प्लेन पेस्ट झालेला आहे याचा। आता आपण हा पेस्ट एका वाट्यामध्ये काढून घेऊया आणि याच प्रकारे आपल्याला सर्व तांदळाचा आणि त्या डाळीचा पेस्ट करून घ्यायचा आहे। बघू शकता या सर्वांचा पेस्ट करून घेऊया आपण। आता बघू शकता सर्व पेस्ट तयार करून झालेला आहे। आता आपल्याला याला ओव्हरनाईट ठेवायचं आहे असंच, किंवा तुम्ही 8 ते 9 तासांसाठी ठेवू शकता। बघू शकता मी ओव्हरनाईट ठेवलेली होती आणि किती छान असा फ्लफीनेस पण याच्यामध्ये आलेला आहे। बघू शकता मस्त छान असा बेटर तयार झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मी इथे 1 चमच आणि थोडासा मीठ टाकलेली आहे। आता यांना छान असं मिक्स करून घेऊया। बघू शकता या प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे थोडंसंच पाणी टाकायचं आहे। बघू शकता आधी छान असं मिक्स करून घेऊया आणि थोडंसं मी या चमचने 1 चमचच पाणी टाकलेलं आहे, इथे जास्त पाणी नाही टाकायचं आहे। बघू शकता तुम्ही या प्रकारे आपल्याला हा बेटर ठेवायचा आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आता आपल्याला याचे डोसे बनवून घ्यायचे आहेत। तर बघू शकता तुम्ही मी इथे नॉनस्टिक तवा घेतलेली आहे, म्हणून मी या तव्याला तेल नाही लावली आहे। जर तुम्ही इतर कोणता तवा घेतलात तर त्याला तेल लावून घ्या, नाहीतर तो चिकटून जाणार। बघू शकता मी हे आता बेटर इथे टाकून छान असं पसरवून घेतलेली आहे। या प्रकारेच आपल्याला डोसा तयार करून घ्यायचा आहे आणि काही वेळानंतर बघू शकता हा एका बाजूने शिजलेला आहे आणि आपोआपच निघायला लागलेला होता। मी आता याला पलटून घेतलेली आहे आणि बघू शकता काय मस्त आपला डोसा रेडी झालेला आहे। तुम्ही याला आणखीन क्रिस्पी करू शकता। बघू शकता काय मस्त असा परफेक्ट डोसा तयार झालेला आहे आपला। तुम्ही पण याच पद्धतीने बनवलात तर तुमचा पण डोसा परफेक्ट बनणार। आणि बघू शकता मी डोस्यासोबत इथे सांबार आणि शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे। सांबार आणि शेंगदाण्याच्या चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन देणार। तर बघू शकता एकदम हॉटेलसारखंच, म्हणजे हॉटेलच्या चवीचा आपला सांबार, इथे शेंगदाण्याची चटणी आणि त्याचबरोबर आपले डोसे रेडी झालेले आहेत। जर तुम्ही या पद्धतीने डोसे बनवलात तर तुमचे डोसे नक्की हॉटेल स्टाईल बनणार। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा।